नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24. सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज. सबस्क्राईब करायला विसरू नका. BSNL अहिल्यानगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जल्लोषात साजरी. प्रश्नमंजुषा, भीमगीत व प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रम रंगला. अहिल्यानगर BSNL कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात BSNLचे महाप्रबंधक श्री राजेंद्र चोंगड, डेप्युटी जनरल मॅनेजर विश्वनाथ वाघ, SC/ST वेलफेअर असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीप कुमार जाधव, DGM फायनान्स झोळे साहेब, सेवा BSNLचे सचिव गजेंद्र पिसे व प्रशासकीय अधिकारी राहुल मोरे यांच्या हस्ते बाबासाहेब व भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. यानंतर विविध मान्यवरांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात महाप्रबंधक श्री राजेंद्र चोंगड यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज 157 देशांमध्ये साजरी केली जाते. हे त्यांच्या विचारांच्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे. यावेळी मुख्य सल्लागार प्रदीप कुमार जाधव म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला समता, स्वातंत्र्य व बंधुता यांचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांमुळेच समाजात परिवर्तन घडले असून अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचतात. कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अचूक उत्तरे देणाऱ्यांना तत्काळ बक्षिसे देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत BSNL कर्मचारी अशोक पारधे यांची कन्या आर्या हिने सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना भारावून टाकले. तसेच शिर्डी येथील कर्मचारी श्री पवार यांनीही भीमगीत सादर करून वातावरणात उत्साह भरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप कुमार जाधव यांनी केले, सूत्रसंचालन गजेंद्र पिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी राहुल मोरे यांनी मानले. याप्रसंगी श्री प्रवीण सोनवणे, घोडके, कुलकर्णी साहेब, बांबेरे मॅडम, प्रशांत मेहरा, जोगदंड, गुप्ता, मोरे मॅडम, विजय उबाळे आदी मान्यवर तसेच BSNLचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात उत्साहात संपन्न झाला. न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद. Those are all Hindus who are taking reservations in all institutes in India, in medical, engineering, every school. They are getting 50% reservation in the fees. But still, you know everything. I am not talking. तर हे मला क्वेश्चनर मधून हे जाणीव करून द्यायचे लोकांना की तुम्ही कोणाचं प्रतिनिधित्व करता आणि तुम्ही काय वागता, तुम्ही कोणत्या समाजाला देणं काय आहे तुमचं. पे बॅक टू सोसायटी काय. पे बॅक टू सोसायटी हा शब्द मी 83 साली ज्यावेळेस पुण्यामध्ये ट्रेनिंगला होतो, एका लीडरनी पे बॅक टू सोसायटी त्यांनी वर्णन करून सांगितलं की समाजाप्रती देणं काय आहे तुमचं. मी 83 साली युनियन जॉईन केली. 87 साली नगरमध्ये आलो. नगरमध्ये मी पाहिलं की SC/STच्या कर्मचाऱ्यांना हीन वागणूक होती, मी पाहिली आणि निर्णय घेतला की SC/ST वेलफेअर असोसिएशन फॉर्म करायची. ही जी सेवा जी संघटना आहे त्याचा मी फाउंडर मेंबर आहे आणि केवळ माझ्या लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं, त्यांच्या हक्क अधिकार मिळावं म्हणून ही संस्था स्थापन केली. मी परीक्षा कुठलीही दिलेली नाही आहे साहेब. प्रमोशनल एक्झाम्स मी अटेंड केलेलं नाही आहे. माझं हेच प्रमोशन. मी आत्तापर्यंत लोकांचे बरेच कामं केले. मी सांगू इच्छित नाही, मला बडेजावपणा आवडत नाही आहे, पण मी फक्त आणि फक्त सेवासाठी वाहून घेतलेलं आहे. आणि इथून पुढचं कार्य जे कोणी सेवा सांभाळतोय त्यांनी मनापासून करावं. जर जमत नसेल तर खुर्ची सोडून द्यावा, दुसरा त्याची वाट पाहतो. प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला संघटनेचंही काम करायचं आणि ज्या ऑर्गनायझेशनमुळे तुमचं घर चालतंय ते सुद्धा सांभाळा तुम्ही. पण बाय द वे, साईड बाय साईड तुम्ही सगळ्या संघटनेला वेळ द्या आणि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना वाव द्या. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं.
वीज जीवनाची उजळणी हा जो कार्यक्रम आहे दुसऱ्यांनी दरवर्षी इथे कंडक्ट केला जातो आणि आपले सर्व कर्मचारी अधिकारी आणि हे आतुरतेने या कार्यक्रमाची वाट बघत असतात. त्याबद्दल मी जाधव सरांचे आभार मानतो. आणि यावर्षी त्यांनी थोडासा वेगळ्या तऱ्हेने हा कार्यक्रम घेतला, त्यामुळे बरेचशा लोकांच्या पदरी निराशा पडली. पण त्यांनी वाईट वाटण्याचंही कारण नाही. पुढच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम होणार आहे, तर जास्त तयारी करून यावे. आणि वर्मा सरांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी खूपच तयारी करून आलेले होते. जवळपास त्यांनी सर्व प्रश्नांना हातवरती केला, त्यामुळे एकाच पेन अजून द्यायचा का सर? ठीक आहे. तर येस 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 व्हेरी नाईस. बजाजचा पण असेल. बजाजचा पण असतो. तर मी स्टेजकडे वळतो आता आणि जोळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आदरणीय डायस आणि माझे सर्व सहकारी, आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. आता बाबासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे, पण मी थोडक्यात आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याची समरी फक्त करतो की बाबासाहेबांनी सर्वांना, म्हणजे अगदी असं दलितांनाच नाही, सर्वांसाठी जी शिकवण दिली की संघटित व्हा, शिका आणि संघर्ष करा. तर आज आपल्याला तीच गोष्ट करायची आहे. स्पेशली आपल्या BSNL साठी सध्या संघर्षाचा काळ आहे. आपल्याकडे नवीन नवीन प्रॉडक्ट पण येत आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशनपर्यंत आहे. मान्य आहे की आपल्याकडे स्टाफ कमी आहे, पण आपण BSNL साठी एकजुटीने काम केलं तर आपल्याला आधीचे BSNLचे दिवस पुन्हा प्राप्त करता येईल, ही माझी पूर्ण आशा आहे. आणि ह्याचबरोबर मी बाबासाहेबांना अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Welcome you all for the celebration of 135th birthday of Dr. Babasaheb Ambedkar. This is third time I'm attending this function in Nagar. I will not speak much on the topic as you all have got a very good knowledge what he did for this country and how all भरून गळा मनी डोरला भरून गळा शोभे कंपाळी कुंकाचा टिळा शोभे कंपाळी कुंकाचा टिळा आयुष्याला आहे चांदली आयुष्याला आहे चांदली भीममूर्ती आहे गोंधळी भीम